मग सत्ताधारी पक्षाचे आमदारच तुमच्या मतदारसंघात आहेत. मग ते गाजरच दाखवत आहे ना. 15 वर्ष त्यांनी गाजरच दाखवलेलं लोकांना. कामं काही नाही, फक्त ऐन वेळेवर 500 रुपये 1000 रुपये वोट देणे, मतदान करून घेणे आणि आमदार होणे, दुसरं काही मार्ग नाही. जे लोक गाजर दाखवतात त्यांना मराठा समाज जागा दाखवणार आहे. 15 वर्षापासून पाहिजे तसा विकास आमच्या मतदारसंघात झालेला नाही. गंगापूर व्हायला पाहिजे, तुम्ही मोठे मोठे आश्वासनं दिलते, त्यापैकी एकही आश्वासन आतापर्यंत पूर्ण झालेलं नसतं. रस्ते वीज आहे का? आज रस्त्याची हाल अशा आहे. पण लोकसभेला मराठा फॅक्टर चाललं ते मराठ्याच्याच मागं गेलं. तिथं जो उमेदवार राहील ती कास्ट मराठा राहील, मतदान त्याला. अच्छा, नमस्कार. आज आपण आलेलो आहोत गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघामधील गंगापूर शहरामध्ये. आज आपल्यासोबत आहेत शहरातील काही मतदार आणि सामान्य नागरिक. आज आपण यांच्यासोबत जाणून घेणार आहोत की मतदारसंघामध्ये नेमकी सध्या काय परिस्थिती आहे, कोणाची हवा आहे आणि मनोज जरांगे पाटील यांनी जो निर्णय घेतलेला आहे किंवा आरक्षण स्थगित केलेलं आहे त्याबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. तर काय सांगाल एकंदरीत या संपूर्ण मतदारसंघाबद्दल काय सांगाल? मतदारसंघात आजची परिस्थिती अशी आहे, सर्वसामान्य आता ओला दुष्काळाने लोक हैराण झाले. सरकार त्यांच्याकडे गांभीर्यानं कुठलंच लक्ष द्यायला तयार नाही. पण सर्वसामान्याचे परिस्थितीचे हाल झालेले आहे. आणि आता 15 वर्षापासून पाहिजे तसा विकास आमच्या मतदारसंघात झालेला नाही. तर आज सर्वसामान्य समाज मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आदेशाची वाट बघत आहे. विकास म्हणजे काय व्हायला पाहिजे होतं मतदारसंघामध्ये? जे तुम्हाला 2009ला डिजिटल शाळा, म्हैसमाळला डोंगरावर काय म्हणते ते लाईट तयार करणारे उपक्रम दाखवले होते, पवनचक्की. आज एकही पवनचक्की नाही. डोंगर दिसतो जसून तसा 15 वर्षात. आता असं झालं, 15 वर्षापासून लोकांना जी डिजिटल गंगापूर व्हायला पाहिजे, तुम्ही मोठे मोठे आश्वासनं दिलते, त्यापैकी एकही आश्वासन आतापर्यंत पूर्ण झालेलं नसतं. रस्ते वीज आहे का? आज रस्त्याची हाल अशा आहे, होडीनं मुलांना आणून सोडावं लागतं. कोल्हापूर ठिकाणी एक नदी आहे, तिथं 15 वर्षापासून अजून पूल झालेला नाही. अशी परिस्थिती तुम्हाला तिथं नेऊन एक दिवस दाखवतो मी. समोर बघितलं ग्रामीण भागात खूप अवघड परिस्थिती झालेली आहे. आता या निवडणुकीमध्ये काही नावं चर्चेत आहेत. त्यामध्ये प्रशांत बम असतील किंवा सतीश चव्हाण असतील. आता जरांगे पाटलांनी अजून निर्णय घेतला नाही. जे निर्णय घेईन ते मान्य आहे आम्हाला. अच्छा, आणि या दोघांपैकी समजा एकूण एकाला टक्कर देऊ शकत काय? कोणी म्हणतं हे भांडे वाटते, कोणी म्हणते पेट्या वाटते. वाटून दे, ज्याला वाटत ते वाटून द्या. पब्लिक जे करीन ते करीन, त्यांना टायमर दाखवून देते. म्हणजे तिसरा एखादा उमेदवार आला तर या दोघांना तगडं आव्हान देऊ शकतो का? देऊ शकतो, नक्की देऊ शकतो. नको. काय सांगाल एकंदरीत, काय मतदारसंघामध्ये काय अवस्था तुमची? एकंदरीत अवस्था अशी आहे, फक्त लोकांना गाजर दाखवायचं काम चालू आहे. आणि दुसरी गोष्ट अशी का जे लोक गाजर दाखवतात त्यांना मराठा समाज जागा दाखवणार आहे, कुठल्याही परिस्थितीत, कुठल्याही क्षणात. कोण करतंय गाजर दाखवण्याचं काम? हे सरकार, सत्ताधारी पक्षाचे. सत्ताधारी पक्ष. मग सत्ताधारी पक्षाचे आमदारच तुमच्या मतदारसंघात आहेत. मग ते गाजरच दाखवत आहे ना. 15 वर्ष त्यांनी गाजरच दाखवलेलं आहे लोकांना. काही जण म्हणतात की ते जे कामगार आहेत त्यांच्यासाठी पेट्या वाटतात किंवा अजून काही सहकारी. हे तर पूर्ण ऑल महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे ना, पेट्या वाटवणं किंवा सगळ्याचं चौकट चालूच आहे. ते साहेब स्वतः थोडं वाटलं, सहीच आमदार वाटतंय ना. कामं कसे आहेत मतदारसंघात? कामं काही नाही, फक्त ऐन वेळेवर 500 रुपये 1000 रुपये वोट देणे, मतदान करून घेणे आणि आमदार होणे, दुसरं काही मार्ग नाही. अच्छा, तर जरांगे पाटील काय निर्णय घेतील बरं वाटतं तुम्हाला? देतील का उमेदवार? आता उमेदवार जर समजा त्यांनी दिला तर लोक त्यांच्या मागे लागतील. आता लोकसभेला त्यांनी भूमिका घेतली होती पाडायची, तर पाडले ना. पाडले, पण महाविकास आघाडीला फायदा झाला ना. फायदा झाला, पण 8 हे खासदार मराठा झाले ना. खासदार किती झाले? खासदार आले पण त्याचा आवाज उठवलंच ना आरक्षणावर. आरक्षणासाठीच चालून प्रयत्न आहे सगळे. सरकार झोपलेलं म्हणून त्याला जागी करायसाठी त्यांना काम दाखवायचं आहे. काय सांगाल, ज्या पद्धतीनं आपल्याला लोकसभेमध्ये जरांगे फॅक्टर पाहायला मिळाला होता, विधानसभेला पाहायला मिळालं? मिळेल ना सर, जसं लोकसभेला झालं तसं विधानसभेला पण होणार. पण लोकसभेला मराठा फॅक्टर चाललं ते मराठ्याच्याच मागं गेलं. आता बी तसंच होणार. पण फायदा महाविकास आघाडीला झाला होता, म्हणजे आम्हाला खासदार निवडून आला. तो फायदा कोणालाही हो, इथं जो उमेदवार राहील त्याची कास्ट मराठा राहील, मतदान त्याला. अच्छा, पण मग जे आता निवडून आलेले खासदार आहेत
ते आवाज उठवताना दिसत नाहीत आरक्षणावर. ते बोलतच नाही. कधी बोलले म्हणून आता बोलायचे? कधी बोलले? याच्यापूर्वी बोलले नाही, आता बोलणार नाही, याच्या पुढेही बोलणार नाही. मग आता तुमच्या मतदारसंघामध्ये चर्चा नेमकी कोणाची आहे बरं? उमेदवारांची पण चर्चा बघू आता, ते पाटील निर्णय घेतील. पाटील जे निर्णय घेतील ते. हा